आवरले बाई सारे काम. जरा बरं वाटतं आवरल्यावर काम. वहिनी काय करताय? काय नाही बसले. का ग पायल बोल ना. काय नाही, आले होते असंच. असंच म्हणजे नेमकं काही काम असेल ना तुझं. वहिनी अक्षय आला नाही अजून? अगं काय लावलंय तुम्ही? हा अक्षा म्हणा आली का? पायल पायल म्हणा आली का? अक्षा काय नाटक लावलं का? 1 वर्ष झालं तुमचं नाटक बघा ते मी. हा माझा नवरा मला मरणामध्ये बडबड करतोय, सासू सासरे बडबड करतात. हा ते काय म्हणते ना रोजच म्हणा त्याला कोण रड. कसं आहे वहिनी, अख्ख्या गावात आहे ना, फक्त आहे ना तूच समजून घेणारी आम्हाला. हा मी समजून घेते. तू आली ना बाई सारे पोरं इथं गोळा होत्यात. माझ्या नवरा विचारतो एवढे पोरं कायला गोळा होत्यात? काय उत्तर द्यायचं मी रोजच्या रोज माझ्या नवऱ्याला? सगळी पोरं म्हणजे म्हणजे काय म्हणजे माहिती ना सगळं. नाटक काय करते बाई? तुमचं प्रेम जर असं नाही तुझं लग्न तरी करून टाका बाई तुम्ही. हा आता कसं म्हणली, मला ते सगळ्या पोरांचं आहे ना काही देणं घेणं नाही वहिनी. मला फक्त आहे ना, तुला माहित आहे ना. बरं आहे ना वहिनी? बरं आहे ना. तुमचं कसं आहे? बरं आहे. झाला चहा पाणी नाश्ता तुमचा? मला विचारलं की तिला विचारलं? तुम्हाला विचारलं ना, आता तुमच्या घरी आहे ना. आता 1 वर्ष झालं ना भाऊजी, पाठांतर चालू आहे. बघायचं तिकडं, बोलायचं इकडं. मग झालं जेवण? झालं ना. नाही मी इकडे तिकडे नाही मी. नाही उशीर झाला का जेवायला? नाही नाही तुम्हाला यायला उशीर झालाय दोघाला. एवढं का म्हणून चिडले तुम्ही आज? काय तुम्हाला तुमच्या दोघांमुळे ना माझ्या लय घोळात घोळ चाललाय. काय झालं? आम्ही काय केलं अजून? अजून काय केलं म्हणजे काय करायचं राहिलंय? तेच ना वहिनी, मला ना लय भीती वाटते. बोलू अरे कशाची भीती वाटते? पोर आहे ना तू. पण ते डिरिंग होत नाही ना. तिला बघितलं थर 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 कापते. मग तू लग्न कसा करायचा तिच्या संग? थरथर इथंच कापत होत. काय म्हणणे आपलं? काय नाही वहिनी, हा. तुला माहितीये ना माझं काय म्हणणं आहे, पण आता तूच सगळं बघ ना तेवढं. मला असं वाटतंय का नाही का, तुम्ही दोघ जण आहे ना, नवरा मला जरा गावाच्या बाहेर काढून दिलं ना, मग तुमच्या दोघांचं समाधान होईन असं वाटतंय. तेव्हा तुम्ही लग्न करताना आनंदात असं वाटायला लागलंय मला. पण तुझा नवरा का बरं घराबाहेर काढेल तुला? अगं बाई काय सांगू तुला. तू आली का 4 टोळकी येत्यात, ह्यो आला का तू येती. आमचं जरा मग तुमचं जरा जुळूनच घ्या ना. कशा म्हटलं वहिनी? इकडे वहिनी इकडे. तुम्ही हा हा वहिनी तिकडं ना इकडे. नाही म्हटलं. लयच काळजी घेतात बाई एवढ्यात सगळेच पोरं बाई. हा ना वहिनी, तू आमच्याशिवाय कोण आहे तुम्हाला? नाही ना बस ना. बसतो ना. इथं बस ना. आता तुमच्याशिवाय आहेच कोण? मला नाही नवरा, मला नाही सासू सासरे, मला कोणीच नाही. मग तुम्हीच माझी काळजी घेणारी. तसं मी म्हणतो कशा तुम्ही, म्हणजे काही त्रास बीस नाही ना तुम्हाला वहिनी? वहिनी मी आहे इकडं. तुम्ही इकडेच आहे, मला माहिती आहे तुम्ही इकडे आहे, पण ते कधी माझी नजर असेल थोडं. तुझ्या भाऊल्या हारात काय नो बाजूला. वहिनी हॅलो. हा हॅलो हॅलो. ये इकडून ये. ए बरं आहे तुम्ही. तिकून जा ना, जायचं इथून लक्ष द्या, तिकून जा. लक्ष द्यायचंय? कुठं लक्ष देतो? तुमच्याकडं मला तर येड लागायची बारी आली. मला वाटतंय पुढल्या वर्षापर्यंत मी काय येडी बिडी होते का काय काय माहिती याच्या नादात. अहो वहिनी, मग आमचं कसं व्हायचं? कसं व्हायचं म्हणजे? ह्यो काय मला पोचवायच्या बाता करू राहिला काय? हा तसं नाही, पण आता तुम्ही समजून घ्या तुमच्याशिवाय नाही कोण का? आहे वहिनी? आम्हाला समजून घ्या ना. हा? काय 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 नाही कुठं काय काहीच नाही. ही काय वधूवर सूचक मंडळ बिंडळ टाकलंय काय तो? कुठे नाव लिहिलंय? अरे पोरगी एकच आहे. हा आपली का पोरगी झाली? अरे बाबा आपली नाही, हा? शेजारीची का ना आहे ना. तुम्ही म्हणले पोरगी, मग मला का तो वाटलं काही कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट घेतलंय काय कशाचं? लग्नाचं? हा? नाही नाही. अरे एकच नवरा करून दी. काय म्हणला? नाही म्हणजे ते थोडं साधीत कसं झालं. कारण मेळात मेळ आहे का? कुठं मेळ बसतोय का? मला नाही काय टाळलं. काय लावलंय इथं? मी कुठं काय म्हणले? काय नाही. बरं मी काय म्हणतो, तुम्ही मला जीव लावतात ना, कशाला? माझ्याकडे आहे ना लक्ष अरे तुमचं. मी फक्त बायकोला जीव लावितो. एक काम कर इकडे. हा? पाहुणे येणार आहेत, पाहुणे. काय झालं? घरी पाहुणे येणार आहेत. परत दिसलं तर बघ मग. हा परत वहिनीला त्रास नाही द्यायचा, परत द्यायचं नाही. लईच काळजी घेतोय रे. वहिनी जीव लावतात ना आम्हाला.
चहा पाणी नाश्ता विचारते जेवण झालं की नाही. मग करमत नसलं की येतो आम्ही वहिनीकडं. नाही नाही बरं आहे, माझंच घर आहे एवढं ना. वहिनी चांगले हा, हा. तुम्ही चांगले. दानसूर आहे ती हम्म. त्याच्यामुळं. बरं ऐक ना, ती पाहुणे येणार इथं. पाहुणे हा हिला सोयरी बोलली काय तुम्ही? हा हा? मला हा मग राम राम पाहुणे. नमस्ते. यांचं आहे ना, हा. यांचा मुलगा आहे. हा मुलगा हिच्यासाठी आलाय का? यांचा मुलगा आहे, ह्यो मुलगा नाही. हा यांचा मुलगा आहे का? ह्यो दुटीला असतोय. ह्यांना पटलं ना, सगळं यांच्या वे. असं. पण तुम्ही कस काय बघता ते घरचे बघतील ना. कस काय काय मला जमत नाही काय. यांचा मुलगा आहे ना, यांच्या शब्दाच्या पुढं नाही. आणि एक सांगू का, हा माझे आई बाप आहे ना, तुला कदारली इथं घेऊन ती घर सोडून गेल्यात. माझ्यामुळं का गेलेत घर सोडून? कदारली ती रोज पोर घरी. मग मी असं ठरवलं की मी सोयरी बघून तुझे लग्न लावलं ना, ती फायद्यात जाईल. नको नको आमचं ठरलंय. आमचं ठरलंय. तुमचं ठरलंय कवा सांगायची होती? आता ठरलंय पण आमचं लग्न. वहिनी तुला कळत नव्हतं का? हा काय त्यांचं ठरलंय. मला पण माहित होतं. ए तुम्हाला अक्कल नव्हती का? एवढे दिवस सांगता येत नव्हतं का तुमचं ठरलं होतं म्हणून? मला बोलणं घालायची बारी आणली पार. नाही, मला नव्हतं माहिती ना. हो, पाहुणे. आम्हाला कशाला एवढं लांब बोलावलं ह्याला पडत आम्हाला. पाहू ना, आता ही काही मला याच्यातलं माहित नव्हतं. माफ करा मला, बाहेर चुकलं. तुम्हाला ह्याला पटत आधी त्यासाठी ना चौकशी करायची हो, नंतर दुसऱ्याला निरोप द्यायचा. जवळ आहे का द्यायला जायला? आता ह्याला पडत झालं नाही आम्हाला, बाकीचे काम सोडून सगळं तुमचं झालं. आता मी करायचं. चल म्हणलं ना, मी चुकलंय माहिती. जाऊ दे, चल चला जातो आम्ही. आता पहिलेच फोन करू सांगायचं आम्हाला व्यवस्थित. आ, तुला मामाची पोरगी करायची होती ना? कोण म्हणलं? तोंड जोडतोय मामा तिथं घरी. मला नाही पोरगी आवडत मामाची. आमचं ठरलंय. आमचं ठरलंय. मी ते सगळं लग्न करणार. सांगायचं ना बधिरा पहिलेच. तुला मामाला सांगता येत नाही मग. मामाला सांगितलं मी 4 वेळा. मामा माग लागलं, मी काय करू? मला कसं काय पाठवलं मग? गोळात गोळ किती आहेत अजून? आता ती नाही आवडत मला. मला नाही आवडत. मी संगत लग्न करणार. फिक्स आहे. आमचं फिक्स आहे. हा ठरलंय. अरे मग 1 वर्षात कमून नाही सांगितलं फिक्स? इतक्या दिवसात लग्न झालं असतं ना. आम्ही येतो. सरपंच साहेब. अहो, सरपंच मला समजलं तू इकडे आली, मी घरी गेलतो. हा हा का बरं? ते माग तुला इंजिनियर मुलगा दाखवला होता ना, ते म्हणे पसंत आहे मला. काय? हा आणि लग्न रुपये खर्च नाही करायचा, सगळं करून यायला तयारी. अहो, सरपंच तुम्हाला सांगू का, मला नाही करायचं. मला अक्षय बरोबर लग्न करायचंय. मग या आधी सांगायचं ना, मला कशाला तिथं तोंड रेशी पाडलं? हा मी काय उत्तर देऊ त्यांना? तुला आधी बोलता येत नव्हतं अहो, का? सरपंच थोबाड नाही पोरानं, थोबाड. अहो, 2 तुमच्या लक्षात आलं की सांगायचं काम होतं ना, कशाला ते बोलवले पाहुणे? नाटक कशाला करता रे? मग अहो, तुम्ही याच्या अक्षय, ते तुमचं जर काही होतं प्रेम प्रकरण तर इथे सांगायचं काम नव्हतं का? मेंटल पोरगी पूर्ण. हा घरच्यांना ताण द्यायचा, गावाला मला ग्रामपंचायतीची मिटिंग सोडून यावं लागतंय. अहो काय ह्या कारणामुळे अहो. माझे ना आई बाप घर सोडून गेलेत. व का? ही काही असं पोर यायची घरी म्हणा म्हणले मग आम्ही यांना कदा. आणि ही इकडे कशाला यायची तुमच्याकडे? आता काय सांगावं तुम्हाला? ते वहिनीला माहित वहिनी. होतं ना हा. सगळं. काळजीची घेत होती हो. काय यायची? मला काय बघा ना आता. सरपंच साहेब, वहिनीला सगळं माहित आमचं होतं. माहित होतं. हा, मला नव्हतं सांगितलं सरपंच साहेब यांचं दोघांचं प्रेम म्हणून. ते फक्त म्हणायचे आम्हाला लाज वाटत ती बोलायला एकमेकाला, एवढंच. अरे कुठं असतं का? उघड नाही काय केलं. सांगावं ए, आता सरपंच? तुम्ही लग्न करून टाका पटकन. हा, बिनधास्त आहे ना? मी तुमच्या पार्टीला काय निरोप द्यायचा आहे तो. चालेल सरपंच. तिथं आलं म्हणून ही पहिलं लावून देतो. हा, द्या लावून. जाऊ करा तयारी आता. मामाला सांगा त्याचं जमलं म्हणून. बरोबर. अरे तुला आधीच कळत नव्हतं का? अक्षय गय बनिया. एक काम कर, आता सगळं घडून गेलंय, तयारीला लागा. पैशाचं बघ आता. लग्न लावून देतो आता, ते तरी कर. आणि ते माझ्या घरी वहिनी तेवढं तू सांग. सांगते ना, या आता तरी जा. चल. अरे तयारीला लागायला का कवर? जा ना आता. प्रत्येक जणाची बोलणेच खायला लावल्यात नाही तर. आणि तू जरा उद्योग कमी कर रे नाही बाई. जेवायला वाटते ना. हा, एवढं तरी कर.